भारत पाकिस्तानमध्ये युद्धविरामासाठी मध्यस्थता केली असं म्हणणार नाही, पण मदत केली, व्यापाराच्या आधारे युद्धविराम केला, या वक्तव्यावरून ट्रम्प यांचा घुमजाव. चीनच्या सॅटेलाइटची पाकिस्तानला मदत, भारतीय सैन्याचं ठिकाण आणि हालचाल चीनी सॅटेलाइटमध्ये कैद. याच हालचालींची इत्थंभूत माहिती चीन पाकिस्तानला पुरवत होता, सूत्रांची माहिती. तुर्की देशाचा भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा, आम्ही पाकिस्तानला यापुढेही मदत करत राहणार, तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची भूमिका कायम. पाकला पाठिंबा देणं तुर्कीला भोवणार, भारतातील व्यापारी, विद्यापीठं, फिल्म इंडस्ट्री आणि पर्यटकांचा बहिष्कार, तर तुर्कीमध्ये भारतीय चित्रपटांचं चित्रीकरण सुद्धा होणार नाही. पुण्यातून तुर्कीवर स्ट्राईक झाल्यानंतर आता पाकिस्तानातून धमकी, पुण्यातील व्यापाराला पाकिस्तानमधून धमकीचे फोन, तुर्कीच्या वस्तू आणि फळांवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयानंतर धमकी. पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाकडून 3 दहशतवाद्यांचा खात्मा, भारतीय सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई, आमिर वाणी, यावर भट्ट आणि आसिफ शेख अशी ठार केलेल्या दहशतवाद्यांची नावे. भारतात ॲपलचे कारखाने उभारू नका, मी भारतामध्ये उत्पादनासाठी इच्छुक नाही, देशांतर्गत उत्पादनावर लक्ष केंद्रित करा, ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचा टीम कुक यांना सल्ला. भारत अमेरिकेमधून आयात होणाऱ्या वस्तूंवरील सर्व शुल्क रद्द करण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा. चीनकडून पाकिस्तानचा प्रॉक्सी म्हणून वापर, चीनवर विश्वास ठेवता येणार नाही, ट्रम्प यांनी पाक विरोधात भारताला शक्य तेवढी मदत करावी, ब्रिटिश लेखक डेव्हिड व्हान्स यांची टीका. ऑपरेशन सिंदूर आधी मोदींच्या NSA CDS लष्करी अधिकाऱ्यांसोबत 45 गुप्त बैठका, पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा सौदी दौऱ्यावर असतानाच मोदींचा निर्णय, सूत्रांची माहिती. पाकमध्ये असलेली अण्वस्त्र चुकीच्या हातांमध्ये, पाकची अण्वस्त्र IAEAच्या देखरेखीखाली आणली पाहिजेत, जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरील राजनाथ सिंह यांचं वक्तव्य. पाणी पुरवठा बंद करण्याचा विचार केल्यास भारताला उत्तर देऊ, पाकचे सैनिक शौर्य बलिदानाच्या बळावर पाणी हक्क मिळवून देतील, शहबाज शरीफची भारताला पोकळ धमकी. भारताच्या हल्ल्यामुळे पाकमधील एअरबेसचं मोठं नुकसान, दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षातील सगळ्यात मोठा हल्ला, अमेरिकेच्या वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राकडून विश्लेषण. पाकचे लष्करी तळ, विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला यश, ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सकडनं वार्तांकन. पाकिस्तान युद्धबंदीची भीक मागत पळत होता, 4 दिवसात पाकिस्तानची अवस्था एखाद्या घावरलेल्या कुत्र्यासारखी झाली, माजी अमेरिकन संरक्षण अधिकारी मायकेल रुबिन यांच्याकडून पोलखोल. बलुचिस्तानकडून स्वातंत्र्याची घोषणा, बलोच लिबरेशन आर्मीचा पंजगुरमध्ये पाकच्या लष्कराच्या ताफ्यावर हल्ला, हल्ल्यामध्ये 14 पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार, अनेक जण जखमी, बलोच आर्मीचा दावा. भारताने पाक विरोधात पाऊल उचलावं, आम्ही तुमच्या सोबत, मेहरंग बलोच यांच्या भाषणावेळी आंदोलकांकडून घोषणा. कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भाजप मंत्र्याला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, विजय शहांच्या विरोधातील FIR रद्द करण्यास नकार, मंत्र्यांनी जबाबदारीने वक्तव्य करावीत, सरन्यायाधीश गवई यांनी सुनावलं. भारत पाक तणावाचा उत्तराखंड चारधाम यात्रेवर परिणाम, यात्रेकरूंची संख्या 31% घटली, 30 एप्रिल ते 13 मे पर्यंत 6,62,446 यात्रेकरू दाखल, गेल्या वर्षी याच वेळी 9 लाखाहून अधिक यात्रेकरू दाखल झाले होते.